गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहरात अतिक्रमण हटाव मोहीम. मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढल्यामुळे पालिकेचा अतिक्रमणावर बुलडोझर. अनेकांच्या पक्क्या बांधकामावर कारवाई. नाशकातील 32 शेतकऱ्यांचा स्पेन दौरा. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आणि मॅग्नेट यांच्या माध्यमातून अभ्यास दौरा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह सह्याद्री फार्मर्सचे चेअरमन देखील दौऱ्यात. हिंगोलीच्या येळेगाव सोळंके येथे भीषण पाणी टंचाई. पाणी पुरवठ्याच्या 2 योजना असून देखील नळाला पाणी नाही. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी बणवण. संतप्त गावकऱ्यांचं पाण्याच्या जलकुंभावर चढतं आंदोलन. परभणीत 10 वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरण. पीडिताचे नातेवाईक आक्रमक. पोलीस अधीक्षक कार्यालयात नातेवाईकांचा ठिय्या आंदोलन. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आक्रमक पवित्रा. अहिल्यानगर जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठेकेदारांचं आंदोलन. 1500 कोटी रुपयांची थकीत बिलं तात्काळ मिळावत. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या आंदोलनाद्वारे मागणी. पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून कासा वनक्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा. वनदाव्यांसंदर्भात विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. संतप्त शेतकऱ्यांकडून वनविभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव. शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय राऊतांविरोधात आंदोलन. नीलम गोरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं शिवसेनेचे नेते आक्रमक. परभणीत कर्ज घेऊन घेतलेली दुचाकी जप्त करण्यावरून राडा. कर्मचारी आणि वाहनधारकांच्या नातेवाईकांमध्ये मारहाण आणि दगडफेक. 1 जण जखमी. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. तरुणानं कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेलं. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल. जळगाव जिल्ह्यातील अमानुष प्रकार. तरुणाविरोधात कठोर कारवाई करा. प्राणीमित्र संघटनांची मागणी. सोनसाखळीसाठी वृद्धाची हत्या करून मृतदेह शेतात पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील बाभुळगाव येथील घटना. दोघांना पोलिसांकडून अटक. अलिबाग शहरातील एसटी आगारासमोर एसटीची दुचाकीला धडक. धडकेमुळे दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू. संतप्त जमावाकडून एसटीची तोडफोड. एसटी बसच्या काचा फोडून संतप्त नागरिकांनी वाहतूक देखील रोखली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.